विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवार 25 मार्चला समारोप झाला। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख संतापले। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचा उल्लेख केला। याशिवाय सुरतमध्ये आपल्याला नेल्यानंतर कसा अन्याय करण्यात आला हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला। यावरून मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार देशमुख यांच्यात चांगलीच झुंपली। सभागृहामध्ये आमचे शंभूराज देसाई साहेबांचं मंत्री महोदयाचं भाषण मी बघितलं। त्यांच्यावर कशा पद्धतीने साताऱ्याला पोलिसांनी अत्याचार केला, अन्याय केला, कशा पद्धतीने त्यांचं जे संभाषण ऐकत असताना चार पोलीस या दंडाला म्हणजे एका आरोपी सारखी स्थिती आमच्या मंत्री महोदयाची त्या ठिकाणी झाली। मला त्यांच्याहून माझा सुरतचा सुद्धा किस्सा आठवते। कारण की बरं झालं महाराष्ट्र पोलिसांनी आमचे मंत्री महोदय नशे में धुन नाही ते असं काही म्हटलं नाही। यासाठी मी सांगतो, ज्यावेळेस मी सुरतला होतो, सुरतला त्यावेळेस गुजरातच्या पोलिसांनी महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे में धुन था इसलिए हमने उठा के ले गए। रातचा 3:30 दरम्यानचा टाइम होता अध्यक्ष महोदय। त्यावेळेस मी रस्त्याने सुसाट चालत होतो आणि गुजरातचे पोलीस 100-150 पोलीस माझ्या मागे येत होते। मंत्री महोदय तर महाराष्ट्रामध्ये होते, त्या मातीत जन्माला आले त्या महाराष्ट्रातले होते, त्या महाराष्ट्रातले पोलीस होते। पण ज्या ठिकाणी मला सुरतला नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी गुजरातचे पोलीस होते। 3:30चा टाइम होता। सकाळी 100 पोलिसांनी मला उचललं। एखाद्या आरोप्यासारखं का एखादी डेड बॉडी अशी उचलतात अशा पद्धतीनं मला उचललं। मला माझ्या दंडामध्ये जबरीनं इंजेक्शन टोचले आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा गिर गया। ही बातमी अध्यक्ष महोदय पेपरला आलं होतं। अध्यक्ष महोदय सारा महाराष्ट्राने बघितलं। अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आ गया। अध्यक्ष महोदय ज्या पेपरला ज्या टीव्हीला जी बातमी आली, त्या टीव्हीवर जी बातमी आली की आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा द्या, माझ्या कुटुंबाचं काय झालं अध्यक्ष महोदय, माझ्या परिवाराचं काय झालं अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने टीव्हीवर बातमी येत असताना अध्यक्ष महोदय त्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झाला सुरतमध्ये। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। एक मिनिट अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष महाराज, एक मिनिट सन्मान्य सदस्य नितीन देशमुख साहेब हे अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलतायत प्लीज। आणि आता अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पार गुजरातच्या कायदा सुव्यवस्थेकडे नेऊन त्यांनी सोडली। राज्याबाहेरचं ते बोलले ते तर रेकॉर्डवरनं आपण तपासून रेकॉर्डवरनं काढून टाका नंबर 1। आणि परत ते काय म्हणतायत त्यांनी माझा पण उल्लेख केला, ते सुद्धा मी त्याला सांगेन की आपण विषयाशी संबंधित बोलताना संबंधित सदस्याचं नाव घेताना आधी नोटीस दिलं पाहिजे। ही काय प्रश्न उत्तरं चाललेली नाहीत, हा प्रस्ताव आहे। आणि म्हणून नाही तुम्ही वस्तुस्थिती जरूर मांडा, पण ते जे बोलले ना अध्यक्ष महाराज ते दादांत खोटं आहे, त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही। त्यामुळं रेकॉर्डवरनं आपण हे सगळं काढून टाकावं आणि आता त्याला थांबवा बोलण्यापासून। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg व्हिटॅमिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।